Hello friend, today we'll be discuss the topic is the courteous rearrangement. It is the similar to the Hofmann rearrangement. Okay, then आपण जर असिल अजाइडचं रिॲक्शन जर याला जर हिटेड केला आपण क्लोरोफॉर्म किंवा बेंझिन सोबत थर्मल कंडिशन, आता आपल्याला काय मिळेल? असिल हा नायट्रिन मिळेल. ठीक आहे, असिल अजाइडसोबत जर केली रिॲक्शन तर, आणि जर आपण जर याची जर रिअरेंज केलं 1 to रिअरेंज जर केलं तर आपल्याला आयसोसायनाइड फॉर्म होईल. ओके, हा आयसोसायनाइड ग्रुप आपल्याला मिळाला. चला तर मग आपण याचं मेकॅनिझम पाहून घेऊया. आता हा असिल अजाइड कुठून आला असेल बरं? आपण आधी असिल अजाइडचं रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर बघून घेऊया. याला आपण असं डिस्कॉर्ड करणार. ओके, तर आपल्याला असिल अजाइड लिहिणार आपण असं N ट्रिपल बॉन्ड N. आता हा असिल अजाइड कुठून फॉर्म झाले? आपण फर्स्ट मेथड बघा, फर्स्ट स्टेप कशी लिहायची वाली. जर कार्बोक्सिलिक ॲसिड जर घेतला आपण आणि त्याची रिॲक्शन आपण थायोनिल क्लोराईडसोबत जर केली तर आपल्याला असिल हलाइड मिळेल. ओके, हलाइड ग्रुप मिळेल आपल्याला. आणि हलाइडसोबत आपण जर रिॲक्शन केली सोडियम अजाइडसोबत जर केली आपण याची रिॲक्शन तर आपल्याला मिळेल ओके N. सॉरी, आपल्याला हा अजाइड ग्रुप मिळेल, असिल अजाइड. चला तर मग आपण आता रिॲक्शन मेकॅनिझमला सुरुवात करून घेऊया. आता आपण जर असिल अजाइड याला असिल अजाइड असं म्हणतो. याची रिॲक्शन आता आपण क्लोरोफॉर्मसोबत केली आहे थर्मल कंडिशनला. देन थर्मल कंडिशनला तुमचा हा नायट्रोजन लूज होऊन जाईल. हा गॅस नायट्रोजन गॅस लूज होऊन जाईल तर तुम्हाला काय मिळेल? नायट्रिन फॉर्म होईल. ठीक आहे, आता नायट्रिनची रिॲक्शन आपण रिअरेंज जर केलं 1 to रिअरेंज जर केलं तुम्हाला काय मिळेल? आयसोसायनेट मिळेल. ओके, इज दॅट क्लिअर? तर आता जर आयसोसायनाइडची रिॲक्शन आपण जर एखाद्या सॉल्वंटसोबत जर केली, सपोज आपण एखादा सॉल्वंट घेऊन घेऊ. पहिले आधी आयसोसायनाइड जर वॉटर मॉलिक्यूल घेतला आपण, ठीक आहे, याची रिॲक्शन आपण आयसोसायनाइडसोबत जर केली तर काय होईल? तुमचा 1 बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, ही स्टेप सगळ्याच ठिकाणी सिम्युलर आहे, सगळ्याच रिअरेंजमेंटमध्ये. देन नेक्स्ट स्टेप काय आहे तुमची? NHR हा OH. आता तुमचा हा डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा ग्रुप लिव्ह आउट होईल. ठीक आहे, तुम्हाला एक CO2 मिळाला, एक अमाइन ग्रुप मिळाला. आता तुम्ही जर आयसोसायनाइडची रिॲक्शन तुम्ही जर एखाद्या मिथेनॉल ग्रुपसोबत केले, म्हणजे अल्कोहोलिक ग्रुपसोबत जर केली तर तुम्हाला कसं मिळेल? याच्यात आपल्याला युरेथिन मिळेल. म्हणजे कंप्लीट पूर्ण स्टेप बाय आपल्याला एवढी तुम्हाला समजेलच. बघा बरं, जस्ट मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, हा एक ग्रुप N आणि हा R. नेक्स्ट स्टेपला तुमचा NHR होऊन जाईल. तुम्ही हा ग्रुप कसा लिहिणार बरं? यालाच तुम्ही युरेथिन असं म्हणणार. तुम्हाला
युरेथिन मिळाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं तुमचं. आता युरेथिन मिळाल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप, तुम्ही जर याचीच रिॲक्शन जर अमोनियासोबत जर केली, आयसोसायनाईटला तुम्ही अमोनिया सेट जर ट्रीटेड केला, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन कार्बन ग्रुपवर जातील आणि इथं बॉन्ड ब्रेक होईल. तर नेक्स्ट स्टेप कशी येईल तुमची, ठीक आहे, NH2 आणि 1R, एक बॉन्ड हा हे करेल. तर तुमची नेक्स्ट स्टेप कशी आहे, एक H एक R, ठीक आहे, हा NHR. याच्या सिम्पल फॉर्ममध्ये कसं लिहिणार आपण आता याला, यालाच आपण सबस्टिट्यूटेड युरिया असंही म्हणतो. ठीक आहे, आता तुम्हाला या रिॲक्शनमध्ये एवढंच दिलं आहे की तुम्हाला 1-2 रिअरेंजमेंट करायची. आता कुठली पण रिअरेंजमेंट आली तर 1-2 रिअरेंजमेंट होतीच, म्हणजे 1-2 शिफ्टिंग आपण करत असतो. देन तुम्हाला असिलाझाईडपासून तुम्हाला नायट्रिन फॉर्म होईल. नायट्रिन फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला आयसोसायनेट मिळेल आणि आयसोसायनेटचे रिॲक्शन आपण जर सॉल्वंटसोबत जर केल्या तर आपल्याला फर्स्टमध्ये आपल्याला एक अमाइन ग्रुप प्रेझेंट मिळेल, सेकंडमध्ये आपल्याला युरेथिन मिळेल आणि थर्डमध्ये आपल्याला सबस्टिट्यूटेड युरिया मिळेल. ठीक आहे, चला तर आपण आता एखादं एक्झाम्पल पाहून घेऊया बरं. आता जर सपोज तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं असेल, एखाद्या ग्रुपसोबत, आता सपोज मी कसं एक्झाम्पल घेणार आपण, तुम्हाला फक्त इथं आरच्या ठिकाणी कुठला पण सबस्टिट्यूएंट ॲड करायचा आहे. ठीक आहे ना, चला तर मग एखादी रिॲक्शन बघते मी. तुम्हाला अशी रिॲक्शन दिली असेल, ठीक आहे, देन त्याची रिॲक्शन आपण क्लोरोफॉर्मसोबत केली अथवा बेंझिनसोबत केली हिटेड विथ थर्मल कंडिशनला, तर तुमचा हा नायट्रोजन ग्रुप लूज आउट होतो आहे. ठीक आहे, हा निघून जाईल तुमचा नायट्रोजन. देन तुम्हाला काय फॉर्म होईल, CH3 C डबल बॉन्ड N. ठीक आहे, याची 1-2 रिअरेंज होईल, यालाच आपण नायट्रिन असं म्हणतो. आता तुम्ही जर याची 1-2 रिअरेंजमेंट केली तुम्हाला काय फॉर्म होईल, CH3 आयसोसायनाइड ग्रुप तुम्हाला मिळेल. आता याची आयसोसायनाइडची जर वॉटर मॉलिक्यूलसोबत एखाद्या सॉल्वंटसोबत जर तुम्ही रिॲक्शन केली तर हे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन तुमचे कार्बोनाइल ग्रुपवर अटॅक होतील आणि तर बॉन्ड ब्रेकिंग होईल. ठीक आहे, ती रिॲक्शन कशी येईल, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर आता हा ॲब्स्ट्रॅक्ट करेल हायड्रोजनला, प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल. नेक्स्ट स्टेप तुमची कशी आहे, NHCH3OH, इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि हा ब्रेक लूज होईल, निघून जाईल. एक CO2 मिळाला तुम्हाला, एक NHCH3 मिळेल, NH2CH3 मिळेल. ठीक आहे, आता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईकही करा आणि कमेंटही करा. तुम्हाला काय वाटतं आहे, तुम्हाला जर कुठल्या गोष्टीवर क्युरियस असतील तर प्लीज मला विचारा. ठीक आहे, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.